तांत्रिक बाबींवरून जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं डीजीसीएसने रोखली आहेत। त्यामुळे काल रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून जेट आर्थिक संकटामध्ये अडकले आणि रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली आहे। त्याच्याच उड्डाणांबाबत प्रवाशांना माहिती मिळत नसल्यामुळे त्यांचा संताप अनावर होतोय। यावेळी संतप्त प्रवासी आणि जेट कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। 3 महिने आधी बुक केलेलं आहे पैसे भरून आणि आता म्हणजे एअरपोर्टला आल्यानंतर सांगतात की कॅन्सल झालं। तरी पण आम्ही ठीक आहे म्हणालो, कधी दुपारची आहे का, परत आज रात्रीची आहे का, की उद्या सकाळची आहे का, ते पण सांगू शकत नाही आम्ही बोलतात। आणि उलट असं उर्मट करतात, तुम्हाला कुठे जायचं तर जा, कंप्लेंट कुठे करायची करा। आता सारखी ती केसरीवाले पलटी मारतात की आता येतील, थोड्या वेळाने येईल, फ्लाईट कॅन्सल झालं आणि आत्ताच्या वेळेला ते सांगतात की टूर कॅन्सल झाली। इतर टूरपेक्षा आम्ही त्यांना कमसे कम 30 ते 40 हजार एक्स्ट्रा देतोय। ह्या आम्ही 35 ते 40 हजारात आम्ही 2 माणसं जाऊन आलो असतो, पण त्यांना आम्ही 80 हजार दिले आणि त्यांनी सर्व्हिस काय दिली, आम्हाला 3 वाजल्यापासून इथे असं बसवलंय रोडवरती। रिप्रेझेंटेटिव्ह एवढे उद्धट आहेत आणि त्यांनी उलट पॅसेंजर्सवर आरोप केला की ह्यांनी कोऑपरेट नाही केलं म्हणून। 3 महिने आधी बुक केलेलं आहे पैसे